ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 98 अध्याय 5 कर्मसन्यास योग। श्री गणेशाय नमः। यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सर्वभूतानां सुहृदम माम ज्ञात्वा शांतिम मृच्छति। सर्व यज्ञ व तपाचरण यांचा भोक्ता, सर्व लोकांच्या ईश्वराचा ईश्वर म्हणजे महेश्वर आणि सर्व प्राणीमात्रांचा सुहृद म्हणजे मित्र, सखा व शिव मी परमात्मा आहे। अशा प्रकारे जो भक्त मला जाणतो त्याला परमशांती प्राप्त होते। आम्ही मागाहन सांगितले, जे देहीची ब्रह्मत्व पावले ते येणे मार्गे आले म्हणून या। आणि यमनियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले ते। तिही आपण पे करुनी निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मग साचाचेची रूप होऊनी ठेले। ऐसा योगयुक्तीचा उद्देशू जेथ बोलिला ऋषिकेशू तेथ अर्जुनू सुदंशू म्हणूनी चमत्कारला। ते देखिली या कृष्णे जाणितले मग हासोनी पार्था ते म्हणितले काही पा चित्त उवाईले ये बोली तुझे। तवा अर्जुन म्हणे देवो परचित्त लक्षणांचा रावो भला जाणितला जी भावो मानसू माझा। म्या जे काही विवरोनी पुसावे ते आधीची जाणितले देवे तरी बोलिले तेची सांगावे बिवळ करुनी। एरवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसारा तो पवण्याहुनी पाय उतारा सोहपा जैसा। तैसा सांख्याहुनी प्रांजळा परी आम्हा सारखी या अभोळा एथ आहाती परी काही काळा तो साहो येवर। म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घेयावा विस्तरेल तरी सांगावा साध्यंतुची। आम्ही पूर्वीच हन म्हणजे तुला सांगितले की ह्या देहात असताना म्हणजे जिवंतपणीच जे ब्रह्मत्वाला पावले ते ह्या योग मार्गाने आले म्हणून होय। आणि त्यांनीच यमनियमांचे पालन करीत योग मार्गातील डोंगर ओलांडून योगाभ्यासरूपी सागर पार करून ब्रह्मत्व प्राप्त केले। त्यांनीच स्वतःला निर्लेप म्हणजे उपाधिरहित करून प्रपंचाचा अनुभव घेतला आणि मग ते साचाचेची म्हणजे सच्चिदानंद ब्रह्माचे स्वरूप होऊन ठेले म्हणजे राहिले। अशा रीतीने श्रीकृष्णांनी जेव्हा योग मार्गाच्या युक्तीचा अभिप्राय सांगितला तेव्हा अर्जुन सुदंशू म्हणजे मर्मज्ञ असल्याने त्याला तो मोठा चमत्कारच वाटला, कारण त्याने योग मार्गाची ही युक्ती प्रथमच ऐकली होती। श्रीकृष्ण त्याच्या मनातील मर्म जाणून हसतच म्हणाला, पार्था मी हे जे ज्ञानाचे बोल तुला सांगितले त्याने तुझे चित्त उवाईले म्हणजे प्रसन्न का बरे झाले। तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा दुसऱ्याच्या चित्तातील लक्षणे जाणणारे तुम्ही राजे आहात म्हणूनच माझ्या मनातील भाव तुम्ही अगोदरच जाणला। मी जे काही नीट विवरण करून विचारावे ते आपण आधीच जाणता, तरी आपण जे सांगितले ते आणखी विवळ म्हणजे स्पष्ट व सोपे करून सांगावे। एरवी अवधारा म्हणजे सहज विचार केला असता तुम्ही ज्या योग मार्गाचे आचरण करण्यास सांगितले तो पाण्यातून पोहून जाण्यापेक्षा उतार रस्ता जसा सोपा असतो तसा आहे। त्याचप्रमाणे हा मार्ग सांख्य व ज्ञान मार्गापेक्षा प्रांजळ म्हणजे स्पष्ट, सुलभ, सोपा व सरळ आहे। परंतु आमच्यासारख्या अभोळा म्हणजे दुर्बल व अडाणी माणसांना तो आत्मसात करण्यासाठी काही कालावधी लागेल। तो विलंब सहन करता येईल म्हणून देवा पडताळावा अनुभव घेण्यासाठी तो योग आणखी एकदा सांगा। आम्हाला समजण्यासाठी त्याचा विस्तार होईल खरा, पण तरीही तो साध्यंत म्हणजे अथपासून इतिपर्यंत सांगावा। तव श्रीकृष्ण म्हणती हो का तुझ हा मार्गू गमला निका तरी काय जाहले ऐकी जो का सुखे बोलो। अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिसी तरी आम्हीसीची वाणी कायसी सांगावयाची। आधीची चित्त मायेचे
वरी मिश जाहले पढियंतयाचे, आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवण जाणे। ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी, की नवया स्नेहाची सृष्टी, हे असो नेणिजे दृष्टी हरीची वानू। जे अमृताची वोतली, की प्रेमची पिऊनी मातली, म्हणूनी अर्जुन मोहे गुंतली निघो नेणे। हे बहु जे जे जल्पिजेल, तेथे कथेसी फाकू होईल, परी ते स्नेहरूपा न येल बोलवरी। म्हणूनी विसुरा काय येणे, तो ईश्वरू कवळावा कवणे, जो आपुले मान नेणे आपणची। अर्जुनाचे असे बोलणे ऐकल्यावर श्रीकृष्ण म्हणतात, असे का? तुला हा योग मार्ग निका म्हणजे चांगला गमला म्हणजे वाटला असेल तर सांगायला आमची काय हरकत आहे? आम्ही सुखाने सांगतो, ऐक। अर्जुना, तू जर लक्ष देऊन ऐकशील आणि ऐकून त्याप्रमाणे त्या योग मार्गाचे अनुष्ठान म्हणजे आचरण करणार असशील तर सांगण्यात आम्हाला वाणी म्हणजे उणीव कसली? श्रीकृष्णार्जुनांच्या ह्या बोलण्यावर ज्ञानदेव म्हणतात, आधीच आईचे चित्त आणि त्यात पढियंतयाचे म्हणजे आवडत्या मुलाचे मिश म्हणजे निमित्त झाले, तर आता तेथील स्नेहभावाचे अद्भुतपण कोणाला जाणता येईल? त्या स्नेहभावाला कारुण्य रसाची वृष्टी झाली किंवा तेथे स्नेहाची नवीन सृष्टी निर्माण झाली असे म्हटले तरी चालेल। हे बोलणे असो। हरीच्या त्या कृपादृष्टीचे वानू म्हणजे वर्णन कसे करावे हे मी नेणिजे म्हणजे जाणत नाही। हरीची ती दृष्टी अमृत ओतल्यासारखी होती किंवा प्रेमरस पिऊन मातली होती, म्हणून अर्जुनाच्या मोहात गुंतल्याने तिला तेथून निघता येईना। हरीच्या दृष्टांताबद्दल जितके जल्पिजेल म्हणजे जास्त बोलावे, तितके मूळ कथेपासून विषयांतर होईल। परंतु श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील स्नेहभावाचे वर्णन शब्दांनी करता येणार नाही। म्हणून यातील विसुरा म्हणजे तात्पर्य काय, तर जो ईश्वर स्वतःच आपले मान म्हणजे मोजमाप जाणत नाही, त्या ईश्वराला कोणी कवटाळावेवा जाणावे। हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम। हरये नमः, हरये नमः, हरये नमः।